2 दिवस इथं परीक्षण करणारे सर्व परीक्षक, सर्व या कलेला जवळ ठेवण्यासाठी मदत करणारे सर्व मित्र मला तिथं उपस्थित सर्व प्रेक्षक, त्याचप्रमाणे जयंती समारोह समितीचे आणि प्रोग्राम मंडळाचे सर्व सदस्य, आतापर्यंत अनेक अशा स्पर्धा आपण पाहिलेल्या आहेत. 22-27, परंतु या वर्षीसारखी स्पर्धा आता पण मी कधी पाहिली नाही. घासून झालेला आहे. आता परीक्षकांनी काय केलं मला माहित नाही. आता 10-15 वर्षापूर्वी परिणेकर 3 वर्ष सतत बसून गेला. परत परभणीकर आणि परत पण नाव लक्षात नाही माझ्या आणि ह्या 9 वर्षामध्ये ही सगळे चालत आहे. पण आज ह्या वर्षामध्ये अत्यंत काटाटक झाले. काटाटक कोण निघा आणि निश्चितपणे गौरवस्पद गोष्ट आहे. मला वाटतं मध्यंतरी आपण स्पर्धा पण केल्या होत्या. म्हणजे करोनाही कारण होतं आणि त्यामध्ये पाठ्याचा सहभाग नव्हता. नकारात्मक दृष्टीनं पाठ्या पाहत त्या पाठाने वाटत होतं त्यांना आपल्या उपकार करतो. परंतु त्यांना त्यांची चूक लक्षात आली की या स्पर्धा राहिल्या सुरू झाल्यानंतर आपल्यालाही वेगळ्या पद्धतीनं आपण एकाला जेवण ठेवू शकतो. आज आपण पाहिलं तर जयंती समाज समितीच्या वतीनं या स्पर्धेतील लावण्या आपण यूट्यूबवर टाकत आहोत. आणि आज अखेर जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 1,23,00,000 नागरिकांनी या स्पर्धेच्या लावण्या पाहिलेल्या आहेत. मला गेल्या वर्षी माझ्या 75व्या वर्षाच्या निमित्तानं आपण महिलांसाठी कार्यक्रम ठरवला. ते कार्यक्रम मी यूट्यूबवर आवर्जून पाहत असतो. का तर खालच्या महिला प्रेक्षक सुद्धा कशा नाचत होत्या, किती मोकळ्या मनात नाचत होत्या ते आपल्याला दिसून आलेलं आहे. आज आपण पाहिलं की ह्या स्पर्धेचं महत्त्व आपल्याला कळलेलं आहे. आणि आमची अशी प्रामाणिकपणे इच्छा आहे की आता बऱ्याच थिएटर मालकांमध्ये डीजेचा वापर केला जातो. आणि त्या डीजेचा वापर झाल्यामुळं ते नृत्य वादक आहेत, गायक आहेत, तुंतुन वादक असेल, त्यांच्या उपासमार्गाची पाळी आलेली आहे. त्यापेक्षा हे कला नामशेष होण्याची शक्यता आहे. आपल्याला टी व्हीवर किंवा यूट्यूबवरची पाहावं लागेल. म्हणून पुढच्या वर्षीपासून ह्या ग्रामीण भागातल्या ज्या थिएटर मालक आहेत, कलाकार आहेत, त्यांनी सहभाग व्हावे म्हणून आपण 2 गट पाडलेले आहेत. आता पुढच्या वर्षी 2 दिवस घ्यायचे का 3 दिवस घ्यायचे ते नंतर सांग रे तू बस ते नंतर ठरवलं जाईल. ते नंतर ठरवलं जाईल. परंतु त्यामध्ये ग्रामीण भागातल्या थिएटर मालकांच्या मनामध्ये
एक ठसा बसलेला आहे की या धावणे स्पर्धेतली बॉस मंडळी सणासवाडी असेल, चौफुला असेल किंवा मोडणीम असेल यांच्याशिवाय दुसऱ्या कोणाला बक्षीस मिळत नाही. आता त्याची तयारी पण त्या पद्धतीने असते की बक्षीस जिंकण्यासाठी. पण ती भीती त्यांच्या मनामधून जावी या लावणीचा पारंपरिक लावणीचा बाज आणखी वाढावा म्हणून आपण 2 गट उभं करणार आहोत. 2 गट स्वतंत्रपणे घेतले जाणार नाहीत. एकाच ह्याच्यामध्ये सगळे गट घेतले जातील आणि त्यामध्ये फक्त नावं वेगळी असतील. पण पहिला गट एका वेळेस दुसरा गट वेगळा असा होणार नाही. सर्व गाणे मिळून थांबतील. त्यामध्ये फक्त परिषद करत असताना पान पलटायचं आहे. या निश्चितपणे आपण चांगला प्रतिसाद देतात. फक्त एक बोललो का मी तुम्ही म्हणाल सतत बोलतो ते कलाकार हा भुकेचा टाळ्याला भुकेला असतो आणि गाणं आवडू न आवडू तुम्ही टाळ्या वाजवल्या निश्चितपणे त्यामध्ये कलाकारामध्ये सुधारणा होत असते. त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. पण कमीत कमी तुमच्या टाळ्या केलं तरी बंद तरी करावं. पण आपण टाळ्या वाजवल्या पहिले दुसरं आपण जेव्हा सत्कार करतो कलाकारांचा तेव्हा सत्कार उठून गेला पाहिजे. काय तुमचा 2-1 तास तुम्ही बसता एखादा गेला फक्त 10 मिनिटासाठी तुम्ही करता. त्या कलाकाराचा तो अपमान आहे. कलाकाराचा अपमान आहे. कलाकाराचा अपमान करणं मला तर शक्य नाही. मी नसलं पण पुढच्या वर्षी दार बंद करून फक्त परीक्षक आणि कलाकार एवढी कलाकाराचा अपमान होणं हे 100% चुकीचं आहे. तुम्ही कलाकारांना सुद्धा समजून घेतलं पाहिजे आणि कलाकारांनी सुद्धा समजलं पाहिजे की आपला नंबर जर नाही आला तर आपण कुठं चुकलो ह्याचा अभ्यास केला पाहिजे. तर झालं पाहिलं तर काल एक पार्टी ती सुंदर झाली, अत्यंत सुंदर झाली. आता मी काय नाव सांगणार नाही, परंतु एक लावणी अशी झाली की त्या कलाकाराने एकटीच कलाकार ती तोडच उघडलं नाही, मोठं थांबवलं नाही. वर गेलेली लावणी खाली पडली सगळी, पूर्णपणे ती संघ खाली पडला त्या कामगिरीमुळं. कुठलाही विजय होत असताना एकट्यामुळं होत नाही. ती सांघिक जबाबदारी आहे. त्या सांघिक कशामुळे होत असतं ते आज मला माहीत नाही काय नंबर काय का नाही, पण एखाद्या एका लावणीमुळे ती पडण्याची शक्यता आहे. निश्चितपणे पप्पन साहेबांना मी धन्यवाद व्यक्त केले. 26 वर्ष तुम्ही आमच्या बरोबर आहात. काय म्हणजे पितामहा पप्पन साहेबांनी इकडे उड्या मारल्या, तिकडे उड्या मारल्या. मला माहितीच नाही पप्पन साहेब कुठल्या पक्षाचा आहे. पण एक आहे की आम्हाला माहित आहे की आमच्या पितामहा आहे लावणी स्पर्धेचे. आम्हाला ते नेहमीचपणे मार्गदर्शन करत आलेले आहे आणि त्यांना दीर्घ आयुष्य मिळावं जेणेकरून ते लावणी स्पर्धेमध्ये त्यांचं मार्गदर्शन मिळावं. आता बघितलं का मी काल पप्पन साहेब आले होते ना गेस्ट आपल्या ऑफिसमध्ये, आता जाताना असं मला तारीख घेऊन चाललं यातून असं त्याला हसतोय. तारीख आहे इतर ह्याच्या राजकारणामध्ये कोणी काय केलं याच्याविषयी एक वेगळ्या मार्गामध्ये 2 तास मिळतात. पप्पन साहेबांना सुद्धा मी धन्यवाद देणार आहे.
आणि त्यांना मी विनंती करतो की आपण आपले विचार मांडावे.